परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनच्या या प्लॅटफॉर्मवर मी सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो. तर आत्ताच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट लॉग इनबद्दल माहिती जाणून घेऊया. तसेच स्टुडंट लॉग इनचा एक डेमो घेऊया. तर आता आपण स्टुडंट लॉग इनच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यासाठी आपण एक टेस्ट आत्ता क्रिएट करून असाइन केली होती त्या विद्यार्थ्याचं लॉग इन आपण या ठिकाणी करूया. तर बघा, आपण युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर अशा पद्धतीने विद्यार्थ्याचं लॉग इन या ठिकाणी होत आहे. त्या विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये आपण त्याच्या डॅशबोर्डला बघू शकता. विद्यार्थ्याची माहिती, त्याचं नाव, तो कुठल्या क्लासचा आहे, कुठल्या वर्गाचा आहे, ही सर्व इत्थंभूत माहिती या ठिकाणी येते. त्यासोबतच या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं स्टुडंट प्रोफाईल आहे. या ठिकाणी त्याची सर्व माहिती आहे. तुम्ही ती काही माहिती यातली त्याचा क्लास आणि त्याच्या शाळा ही गोष्ट सोडता बाकी त्याचं नाव, बर्थ डेट वगैरे याची काही माहिती चेंज करायची असेल आपण ती चेंज पण करू शकतो. या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत किती टेस्ट दिल्या त्याची ही तुंबत माहिती या ठिकाणी येते. या ठिकाणी सर्व आजवर त्याला असाइन झालेल्या नोट्स त्याची पण माहिती या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळते. त्यासोबतच तुम्ही जर त्याच्या परत आपण डॅशबोर्डला गेला तर या ठिकाणी बघा, त्याला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की विद्यार्थ्याला जी टेस्ट असाइन झाली होती. आता आपण एक टेस्ट क्रिएट केली होती, टेस्ट स्कॉलरशिपची एक्झाम होती. इयत्ता 8वीची 16 तारखेची होती आणि 11:19 ती एक्झाम सुरू होणार होती. तर या ठिकाणी बघा, आपण ज्यावेळेस ती एक्झाम स्टार्ट करतो, अर्थात मी आता रात्री 11 वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे म्हणून तो टाईम आपल्याला 11चा दिसत आहे. तर ज्यावेळेस आपण एक्झाम स्टार्ट करतो तर हे ॲप त्या विद्यार्थ्याला सांगतं तुझी टेस्ट स्कॉलरशिप नावाची तुझी एक्झाम आहे, 30 मार्काची एक्झाम आहे, त्यासाठी तुला 20 मिनटं आहे. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय आहे. आणि जसं आपण एक्झाम स्टार्ट करतो तुम्हाला ही स्क्रीन दिसते. या स्क्रीनमध्ये टेस्टचं नाव येतं, टेस्ट स्कॉलरशिप. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येतं आणि एक 20 मिनटाची एक्झाम होती. ॲटो काउंटर या ठिकाणी सुरू होतं. बघा, काही विद्यार्थ्याचं 20 मिनटामध्ये त्याला ते एक्झाम द्यायची नाही तर ती ॲटोमॅटिक एक्झाम बंद होऊन जाणार आहे. आपण 30 प्रश्न घेतले होते. या ठिकाणी बघा 30 प्रश्न येत आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला या ठिकाणी प्रश्न त्याला दिसतो आणि 4 ऑप्शन दिसतात. आपण इंग्लिश आणि मराठी ह्या 2 विषयाची ही एक्झाम होती. तर इंग्लिशचे बघा या ठिकाणी प्रश्न येत आहे. अशा पद्धतीने ह्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व भाषेचे प्रश्न येतात. इंग्लिश असो, मराठी असो, त्यानंतर हिंदी असो. मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की दुबईची एक CAT4 नावाची एक्झाम जी अरबिक लँग्वेजमध्ये आहे त्याचेसुद्धा प्रश्न आपण ह्या परीक्षा पोर्टल ॲपमध्ये देत आहोत. या ठिकाणी बघा, आता मराठीचा प्रश्न आला. अशा कुठल्याही बोर्डचा विद्यार्थी असो, कुठल्याही शाळेचा विद्यार्थी असो, कुठल्याही भाषेमध्ये त्याला परीक्षा द्यायची असो, तर सर्व प्रकारच्या भाषा ह्या परीक्षा पोर्टलमध्ये ॲप्लिकेशनमध्ये टाकून देण्यात आलेलं आहे. इवन उर्दू लँग्वेजसुद्धा ह्या ॲप्लिकेशनमध्ये चालते. मॅथमॅटिक्सचे जे मोठे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे जे काही प्रश्न असतात, जे कॉम्प्लेक्स प्रश्न असतात, इक्वेशनचे क्वेश्चन असतात, असे सर्व प्रकारचे प्रश्न जे आहे ते या परीक्षा पोर्टल ॲप्लिकेशनमध्ये चालतात. आता बघा, आपण किती प्रश्न सॉल्व केले आत्तापर्यंत? 10 प्रश्न सॉल्व केले. तर या ठिकाणी आपण आता एक्झाम एंड करूया. जसे आपण एक्झाम एंड करतो त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी रिझल्ट येतो. रिझल्टमध्ये काय सांगण्यात येतं की तुमचे टोटल 30 प्रश्न होते. मराठी आणि इंग्लिश या विषयाचे प्रश्न होते. याच्यामध्ये ॲनाटॉमीज ऑपोजिट या टॉपिकवर इंग्लिशचे प्रश्न होते आणि विरुद्धार्थी शब्द या टॉपिकवर मराठीचे प्रश्न होते. 30 प्रश्नापैकी तुम्ही 10 प्रश्न सॉल्व केले आहे, ज्यातले तुमचे 4 बरोबर आले आहे. म्हणजे एकूण 30पैकी 4 बरोबर आले, म्हणजे तुम्हाला 13% मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे. आणि 20 प्रश्न विद्यार्थ्यांनी सॉल्वच नाही केलेले. म्हणजे या ठिकाणी बघा, नॉट व्हिजिटेड. हे ॲप सांगतं की 20 प्रश्न विद्यार्थ्यांनी सॉल्वच केले नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रश्न सॉल्व न करता एक्झाम एंड केली आणि पालकांना जर सांगितलं पप्पा मी एक्झाम दिली, तर पप्पा त्या विद्यार्थ्याचे कान पकडू शकतात, त्यांना सांगू शकतात की तू 20 प्रश्न अटेम्प्टच केलेले नाही. म्हणजे इतक्या मायक्रो लेवलची ट्रान्सपरन्सी ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी बघा, ग्रेट रिझल्ट. जसंही विद्यार्थी गेट रिझल्टवर क्लिक करतो त्याचा पूर्ण रिझल्ट तयार होतो. त्या शाळेचं नाव, त्या शाळेचा ॲड्रेस, तर विद्यार्थी कुठल्या वर्गाचा आहे, काय, त्याला या ठिकाणी किती प्रश्न होते आणि त्याला डायरेक्ट रिझल्ट तयार होतो त्या इंडिव्हिज्युअल एक्झामचा आणि तो रिझल्ट त्या पालकांच्या व्हॉट्सअपला जातो. म्हणजे बघा, विद्यार्थ्याला शाळेत रोज जे काही शिकवलं जाईल त्याची जर त्यांनी रोज टेस्ट दिली, त्याला किती समजलं नाही याचा पूर्ण इतुंबत रिझल्ट तयार होतो, पालकांना जातो आणि विद्यार्थ्याला पण समजतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ॲप्लिकेशनचं जे ब्रह्मास्त्र आपण त्याला म्हणू शकतो की विद्यार्थ्यांनी जेवढे काही प्रश्न सॉल्व केले ते सर्व प्रश्न पुनश्च एकदा त्याला या स्क्रीनवर दिसतात. बघा की तू पहिला प्रश्न सॉल्व केला होता, तू उत्तर कुठलं सॉल्व केलं होतं, ए उत्तर तू ॲन्सर दिलं होतं, परंतु हे ॲप त्या विद्यार्थ्याला सांगतं तुझं उत्तर चुकलं होतं, उत्तर ए नसून उत्तर डी आहे आणि उत्तर डीच काय आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन या ॲपमध्ये दिलं जातं. म्हणजे तुम्ही बघा की विद्यार्थ्यांनी जेवढे काही प्रश्न सॉल्व केला, तर बघा 3रा प्रश्न होता त्यांनी सॉल्व केला, त्याचं उत्तर ए होतं, ए बरोबर आलं, या ॲपने सांगितलं ए उत्तर बरोबर आहे. आणि जे उत्तर त्याचं चुकलं असेल तर हे ॲप त्याला सांगतं की तुझं कुठलं उत्तर चुकलं. तर अशा पद्धतीचं एक ॲप्लिकेशन आपण तयार केलं आहे. म्हणजे भारतामध्ये असं कुठलंच ॲप्लिकेशन नाही की जे ॲप्लिकेशन इयत्ता 1लीपासून तर 12वीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षा त्या एका ॲप्लिकेशनमध्ये असतील, किंवा विद्यार्थ्याला जे काही ॲप्लिकेशन आहे त्यांनी उत्तर दिल्यानंतर त्याला इतक्या मायक्रो लेवलला त्याचं ॲनालिसिस त्याला भेटत असेल. आता हा झाला पहिला पार्ट की जसं मी तुम्हाला सांगितलं की शाळा
शाळेचं लॉग इन घेतात, शाळेच्या लॉग इनमध्ये विद्यार्थ्याला ॲड करतात आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्याला एक्झाम असाईन करतात आणि त्याचा रिझल्ट ते पण बघू शकतात, विद्यार्थी पण बघू शकतो अर्थात. आणि शाळा अशा पद्धतीने ॲप कंट्रोल करून विद्यार्थ्याकडून एक कंट्रोल ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झामची तयारी करून घेऊ शकता, ज्याचं की सर्व गोष्टी त्यांच्या हातात असतील. पण अशा विद्यार्थ्यांचं काय, ज्या विद्यार्थ्यांना हे ॲप शाळेच्या माध्यमातून नाही घ्यायचं, त्यांना स्वतःसाठी हे ॲप पाहिजे, स्वतःच त्यांना ते वापरायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यावेळेस विद्यार्थी हे लॉग इन आय डी आमच्याकडून घेतात बघा, या ठिकाणी हे क्रिएट एक्झाम आणि स्टडी मटेरियल 2 बटन दिले आहे. तर विद्यार्थी स्वतःसाठी एक्झाम क्रिएट करू शकतो. तुम्ही बोलशाल काय बोलताय सर तुम्ही, असं पण पॉसिबल आहे का? किंवा माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रात्री 10 वाजता जर त्यांनी एखादा टॉपिक वाचला आणि त्यांना जर बघायचं असेल की या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात, तर ते विद्यार्थी स्वतःसाठी एक्झाम तयार करू शकतात. तर हो, कसे करू शकतात, या ठिकाणी बघा क्रिएट एक्झाम. विद्यार्थी क्रिएट एक्झाम या टॉपिकवर क्लिक करतील, ती एक्झाम सिलेक्ट करतील, त्या एक्झाममधील कुठलाही एक विषय ते सिलेक्ट करतील, त्या विषयामध्ये कुठले कुठले टॉपिक आहे ते टॉपिक ते सिलेक्ट करू शकतात. त्या चॅप्टरमध्ये कुठले टॉपिक आहे ते टॉपिक सिलेक्ट करू शकता, त्या टॉपिकमध्ये कुठे सॉफ्ट टॉपिक आहे ते सिलेक्ट करू शकता. आणि ते विद्यार्थी कुठली एक्झाम आहे, आता मराठी विषयाची आहे, आपण या ठिकाणी बघा ते स्वतःच त्या टेस्टला नाव देऊ शकतात, टेस्ट मराठी. त्यानंतर त्यांना एक्झाम कधी द्यायची, त्यांना आता एक्झाम द्यायची आहे. एक्झामचा टाईम काय 11:36. ते किती आहे एक्झामचा टाईम, आपण 11:36 ते आपण जवळपास 11:46 घेऊ. तर एक्झामचा टाईम जो आहे तो 11:36 ते किती आहे 11:46. तर या ठिकाणी बघा अशी आपण एक 10 मिनटाची एक्झाम घेऊ. किती प्रश्न आहे, 10 प्रश्न आहे आणि एका प्रश्नाला किती मार्क आहे, 1 मार्क आहे. तर 10 प्रश्न आले या ठिकाणी, तर एक्झाम ॲड केली. तर बघा तुम्ही, तर विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी एक्झाम आता एक लॉन्च केली. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, या बघा टेक्स्ट मराठी. तर टेस्ट मराठी 11:36 एक्झाम आहे. तर 11:36 ही जी एक्झाम स्वतःसाठी विद्यार्थ्यांनी एक टॉपिक वाचू मराठीचा या सांगितली, ती एक्झाम या ठिकाणी सुरू झाली. बघा टेस्ट मराठी 10 मार्काची एक्झाम आहे, 10 मिनटं आहे. आणि अशा पद्धतीने त्या एक्झामचे सर्व प्रश्न या ठिकाणी येत आहे. तुमच्या लक्षात आलं. तर हे अशा पद्धतीचं एक आपण ॲप तयार केलं आहे की ज्या ॲपमध्ये शाळा विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा त्यांच्या वर्गामध्ये उपलब्ध आहे, त्या स्पर्धा परीक्षांना ते शिक्षक जे काही रोज शिकवतील त्यावर ते टेस्ट असाईन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकतात. आणि जे विद्यार्थी ज्यांना स्वतः तयारी करायची आहे, म्हणजे शाळेमार्फत जरी असो, काही विद्यार्थी हुशार असतात, त्यांना शाळेने दिलेले प्रश्नामध्ये त्यांचं मन भरत नाही, त्यांना आणखी प्रश्न सॉल्व करायचे असतात, तर असे विद्यार्थी या ठिकाणी आणखीसुद्धा प्रश्न सॉल्व करू शकतात. किंवा काही असे विद्यार्थी ज्यांना स्वतःसाठी डायरेक्ट ॲप पाहिजे, शाळेतून नाही पाहिजे, ते सुद्धा हे ॲप घेऊन स्वतःसाठी अशा प्रकारचे एक्झाम तयार करू शकतात. बघा आता आपण या ठिकाणी अशा ह्या टेस्ट दिल्या, आपण एक्झाम एंड करूया. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस एक्झाम एंड करतो बघू, बघा 10 प्रश्न होते मराठीचे, 10चे 10 आपण सॉल्व केले, त्यातले 4 बरोबर आले, त्याला 40% मार्क्स मिळाले. आणि त्याचे जे काही चुकले ते ॲपने त्याला सांगितलं पण कुठले तुझे प्रश्न चुकले आणि ते का चुकले त्याचं एक्सप्लेनेशन पण या ठिकाणी दिलं आहे. तर अशा पद्धतीचं हे ॲप आहे की ज्या ॲपमध्ये विद्यार्थी स्वतः पण एक्झाम देऊ शकतो, शाळा पण विद्यार्थ्यांकडून एक्झाम देऊन घेऊ शकतात आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो पालकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण पाठवला जातो. तर हे झाला एक्झामचा पार्ट. आणखी तुम्ही म्हणता सर तुम्ही याच्यामध्ये स्टडी मटेरियल पण बोलला होतात, तर हो याच्यामध्ये स्टडी मटेरियल पण आहे. विद्यार्थी जी एक्झाम देतो या ठिकाणी बघा, विद्यार्थ्याला काय करायचं आहे, स्टडी मटेरियल हा जो टॅब आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्याला तो ज्या वर्गाचा आहे त्या वर्गाचा बोर्ड कुठला आहे, कुठला वर्ग आहे, त्या वर्गामध्ये कुठल्या एक्झामचं त्याला स्टडी मटेरियल पाहिजे, ती एक्झाम त्या एक्झाममधल्या कुठल्या विषयाचं स्टडी मटेरियल पाहिजे. आता आपण बघा मागाशी वोकॅब्युलरी चॅप्टर हा जो होता त्याच्यामध्ये आपण अँटोनिम्स हा टॉपिक होता, या टॉपिकवर आपण एक्झाम दिली होती. तर आपण सर्च केलं तर बघा त्या अँटोनिम्स टॉपिक जो आहे त्या अँटोनिम्स टॉपिकवर या ठिकाणी नोट्स आल्या. आपण या ठिकाणी जर क्लिक केलं बघा तर या ठिकाणी अशा पद्धतीची नोट्स ओपन होती. बघा 3 नंबरचा चॅप्टर अँटोनिम्स. तर व्हॉट आर अँटोनिम्स, त्या अँटोनिम्स कन्सेप्ट काय आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहे आणि सॉल्व करण्यासाठी काही एक्झाम्पल आपण या नोट्समध्ये दिले जातात आणि त्याचं या ठिकाणी ॲन्सर की पण दिली जाते. तर बघा अशा जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहे या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या अशा पद्धतीने विद्यार्थ्याला नोट्स पण दिल्या जातात आणि त्या विद्यार्थ्याला क्वेश्चन बँक पण दिली जाते. म्हणजे एक तर विद्यार्थी नोट्स वाचून एक्झाम देऊ शकतो किंवा एक्झाम दिल्यानंतर त्याला जर बघायचं असेल की मला या टॉपिकची सर्व नोट्स बघायचे आहे तर नोट्स पण बघू शकतो. तर अशा पद्धतीच्या नोट्स पण अवेलेबल करून दिल्या जातात. आता तुम्ही म्हणाल सर नोट्स तर आहे पण काही विद्यार्थ्यांना काही टॉपिक ते शाळेमध्ये त्यांना व्यवस्थित शिकवले जात नाही किंवा ते विद्यार्थी ॲब्सेंट असतात त्यावेळेस, किंवा त्यांना काही स्टडी मटेरियल व्हिडिओ लेक्चर भेटू शकतात काही ॲप्लिकेशनमध्ये, किंवा शाळांना जर व्हिडिओ लेक्चर अपलोड करून द्यायचे असेल किंवा तुमच्याकडून काही भेटू शकतात का, तर हो या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ लेक्चरसुद्धा भेटतात. कसे भेटतात आपण सेम तेच बघूया. आता आपण ह्या इंग्लिश विषय घेऊ. इंग्लिश विषयामध्ये आपण चॅप्टर घेतलं वोकॅब्युलरी. तर आपण अँटोनिम्स या टॉपिकवर नोट्स बघितल्या होत्या. आता आपण सिनोनिम्स हा एक टॉपिक आहे, या सिनोनिम्स टॉपिकवर आपण व्हिडिओ लेक्चर बघू. तर बघा हा सिनोनिम्स टॉपिक आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला सिनोनिम्स या टॉपिक जो आहे यावर आपल्याला व्हिडिओ लेक्चर बघायचं आहे. तर अशा पद्धतीचं व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी बघा आपण सर्च केलं तर अशा पद्धतीचं व्हिडिओ लेक्चर आपल्याला बघू शकता आपण. म्हणजे आपण या ॲप्लिकेशनमध्ये आपण व्हिडिओ लेक्चर पण बघू शकतो, विद्यार्थ्याला नोट्स पण देऊ शकतो आणि विद्यार्थ्याला टेस्ट सिरीज पण देऊ शकतो.
तर शाळेसाठी इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंत असं मार्केटमध्ये एकही ॲप्लिकेशन नाही का ज्या ॲप्लिकेशनमध्ये वर्गणी जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षांचं विद्यार्थ्यांना लेक्चर पण प्रोव्हाइड असतील, विद्यार्थ्यांना नोट्स पण प्रोव्हाइड असतील आणि विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक टॉपिक वाईज चॅप्टर वाईज प्रोव्हाइड असेल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल अशा पद्धतीचं आपलं हे ॲप आहे का ज्या ॲपमध्ये विद्यार्थी पण एक्झाम देऊ शकता, विद्यार्थी स्टडी मटेरियल ॲक्सेस करू शकतात, विद्यार्थी व्हिडिओ लेक्चर ॲक्सेस करू शकतात, नोट्स ॲक्सेस करू शकतात आणि शाळा आणि जे काही खाजगी क्लासेसचे लोक असतील, कॉलेजचे लोक असतील ते स्वतः पण विद्यार्थ्यांना नोट्स एक्झाम स्वतःच्या पण यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा ते कंपनीच्या माध्यमातून पण मागून घेऊन त्या पण टाकू शकतात. तर अशा पद्धतीचं स्टुडंट लॉग इन आणि स्कूल लॉग इन हे आपण ह्या ॲपचं माध्यमातून समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तर आपण आता आपल्या पुढच्या सेक्शनकडे वळूया.